जय महाराष्ट्र मित्रांनो, 10 दिवस 10 व्हिडिओ या फार्म हाऊस सेगमेंटच्या स्पेशल सीरीजमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। या सीरीजचा पहिला व्हिडिओ आपण मुळशी तालुक्यात हिंजवडीजवळ शूट केला होता। दुसरा व्हिडिओ आपण दौंड तालुक्यात सोलापूर रोडला लागून उरुळी कांचनजवळ शूट केला होता आणि आज या सीरीजचा तिसरा व्हिडिओ शूट करण्यासाठी आपण वेल्हे तालुक्यामध्ये पानशेतच्या बॅकवॉटरला उभा आहे। हे सगळे जे तुम्हाला दिसतंय हे पानशेतचं बॅकवॉटर आहे आणि जिथे जिथे लोक फार्म हाऊस प्लॉट घेतात, सेकंड होमला पसंती देतात, त्या एरियामध्ये पानशेतचा एरिया सुद्धा येतो आणि अनेक इन्क्वायरी आमच्या या भागात पण असतात की पानशेतच्या जवळ स्पेशली वॉटर व्ह्यूला कुठे फार्म हाऊस प्लॉट आहे का। तर त्याच लोकांची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आणि ह्या सिरीजला कंप्लीट करण्यासाठी आज आपण ह्या पानशेतच्या बॅकवॉटरला उभा आहे। तर आपण ह्या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती घेणारच आहोत, पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला मुळीच विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा। तर चला आता आपण ह्या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया। प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेण्याच्या आधी आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक का करावी आणि त्यातल्या त्यात फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक का करावी हे समजून घेऊ। तर सगळ्यात महत्त्वाचं कारण एक फिजिकल ॲसेट आहे जी तुम्हाला डोळ्यांनी दिसते। दुसरं महत्त्वाचं कारण आहे रेट। जर तुम्ही कंपेअर केलं रिअल इस्टेटचे जे दुसरे सेगमेंट आहेत जसं फ्लॅट असेल, शॉप असेल, ऑफिस स्पेसेस असतील किंवा एनी लँड असेल, त्याच्या तुलनेत तुम्हाला फार्म हाऊस प्लॉट जो आहे तो खूप स्वस्तात मिळतो। ह्याचे रेट जे आहेत ते खूप कमी असतात। म्हणजे रिअल इस्टेट सेगमेंटचे जे रेट आहेत ते इथूनच सुरू होतात फार्म हाऊस प्रोजेक्टपासून। रेट कमी असल्यामुळे तुम्हाला मोठी जागा घेता येते। त्या व्यतिरिक्त जर तुम्ही ह्याच्यात काही फार्मिंग ॲक्टिव्हिटीज केल्या म्हणजे जर काही उत्पन्न घेतलं तर त्याला कुठल्याही पद्धतीचा टॅक्स लागत नाही। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर ही जेव्हा परचेस करता त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन लागतं जे सगळ्याच रिअल इस्टेटच्या सेगमेंटला लागतं, पण तुम्हाला GST लागत नाही आणि GSTचा जो तुम्ही हिशोब काढला तर तो खूप मोठा निघतो, तर ते सुद्धा तुमचे पैसे इथे वाचतात। त्या व्यतिरिक्त तुम्ही स्वस्तात जागा घेतल्यामुळं ती ॲप्रिशिएट होण्याचा जो स्कोप आहे तो खूप जास्त राहतो। जो रेडी रेकनरचा रेट आहे त्याच्यामुळे दरवर्षी गव्हर्नमेंट जे 10% रेडी रेकनरचा रेट वाढवतो त्याच्यामुळे तुमचं जे ॲप्रिशिएशन आहे ते पण खूप चांगलं होतं। बात तो सही है। गव्हर्नमेंट कमीत कमी 10% दरवर्षी रेडी रेकनरचा रेट वाढवतं, त्यामुळे तुमचे जागा जी आहे ती इनडायरेक्टली 10% तर ग्रोथ करतच असते दरवर्षी। आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर अशा प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेतला जी की एखादी गेटेड कम्युनिटी, जसं आता हा प्रोजेक्ट एक गेटेड कम्युनिटीचा आहे, तर गेटेड कम्युनिटीचे प्लॉटचे रेट हे अजून स्पीडनी वाढतात कारण की ज्या फॅसिलिटी आहेत त्या तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये दिलेल्या असतात, त्यामुळे रेट जो आहे तो खूप स्पीडनी ॲप्रिशिएट होतो। तर हे असे अनेक कारण आहेत की तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक का करावी आणि त्यातल्या त्यात तुम्ही फार्म हाऊस प्लॉटमध्ये गुंतवणूक का करावी। तर आय होप की तुम्हाला हे लक्षात आलं असेल की तुम्ही फार्म हाऊस प्लॉट का घ्यावे। तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया। हा 27 एकरचा न्यूली लॉन्च प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये टोटल 69 प्लॉट असणार आहे। मिनिमम प्लॉट साईज ही 11 गुंठ्याची असणार आहे। 11 गुंठेचं जे लॉजिक आहे ते सिंपल आहे की सेपरेट सेल्डेड आणि तुमचा 7/12 व्हावा। पूर्ण प्लॉटवरनं तुम्हाला हे पानशेतचं जे बॅकवॉटर आहे तो व्ह्यू मिळतो आणि खूप युनिक व्ह्यू आहे। खूप असे कमी प्लॉट आहेत या भागामध्ये ज्याला हा पूर्णपणे वॉटर व्ह्यू मिळतो आणि प्रत्येक प्लॉटला मिळतोय कारण प्लॉट जो आहे तो पूर्णपणे कंटूरमध्ये म्हणजे स्टेप्समध्ये प्लॉट असणार आहे। त्याच्यानंतर ह्या प्लॉटमध्ये ज्या फॅसिलिटी तुम्हाला मिळतात त्या मी सांगतो। तुम्हाला सगळ्यात भव्य दिव्य असं एंट्रन्स गेट मिळते। प्रोजेक्टला 2 एंट्रन्स गेट ठेवण्यात आलेत कारण रोडच्या अलीकडे पण प्रोजेक्ट आहे आणि पलीकडे पण आहे। म्हणजे 10 एकर जो प्रोजेक्ट आहे तो रोडच्या उजव्या साईडला आहे, वरच्या साईडला, आणि 17 एकर जो प्रोजेक्ट आहे तो खालच्या साईडला असणार आहेत। त्याच्यानंतर सिक्युरिटी आहे 24/7 तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये सिक्युरिटी देण्यात आली। सिमेंटचे रोड असणार आहेत 18 फूट। त्या व्यतिरिक्त पूर्ण प्लॉटला तुम्हाला डिमार्केशन असणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लाईटचं कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन सुद्धा इथे मिळणार आहेत। एका प्लॉटमध्ये टोटल 25 झाडं तुम्हाला लावून इथे बिल्डरकडून मिळणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्ट्रीट लाईट पण ह्या प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेले आहेत आणि हे लोकेशन असं आहे ना की जे ह्या पूर्ण जर भागात तुम्ही चेक केलं पानशेत आणि खडकवासल्यापासून पुढे, तर इथं लोक बंगलो बनवतात आणि ते भाड्याने देतात आणि खूप चांगलं रेंट तुम्हाला इथे मिळतं। इथं बरेच फार्म हाऊस आहेत या प्रोजेक्टला लागून ज्याचं दिवसाचं रेंट अगदी 10,000पर्यंत पण तुम्हाला इथं बघायला भेटेल। तर तो कॉन्सेप्ट इथे राबवता तुम्हाला येऊ शकतो। तुम्ही स्वतःचं दुसरं घर पण आरामशीर इथं बनवू शकता कारण लोकेशन जे ते खूप चांगलं आहे आणि ज्या फॅसिलिटी आहेत त्यासुद्धा तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये खूप चांगल्या देण्यात येतात आणि याचं लोकेशन जे आहे ते खूप प्राईम आहे। आंबेगाव नावाचं हे गाव आहे आणि अगदी मेन रोडला लागूनच हा प्रोजेक्ट आहे। पण या प्रोजेक्टवर येण्यासाठी तुमची ओन व्हेकल असणं खूप गरजेचं आहे। बाकी जी ST बस आहे ती अवेलेबल आहे, पण त्याची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे तुम्हाला तुमच्या ओन
कारनी इथे यावं लागेल. जेव्हा तुम्ही साईड व्हिजिटला याल तर डेव्हलपरचं ऑफिस हे नवले ब्रिजला आहे, तर तुम्ही पहिले तिथे व्हिजिट करून पूर्ण माहिती घेऊन मग बिल्डरची जी पिकअप ड्रॉप फॅसिलिटी ती घेऊ शकता. तर आय होप की तुम्हाला ह्या प्रोजेक्टचं जे म्हणजे डिटेल जी माहिती आहे ती लक्षात आली असेल. भाई मजा आया. कुठलीही माहिती तुमच्या लक्षात नसेल आली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही ह्या प्रोजेक्टची बाकी डिटेल माहिती घेऊ शकता, किंवा प्रत्यक्षात डेव्हलपरच्या ऑफिसला येऊन पण माहिती घेऊ शकता आणि साईडवर येऊन पण माहिती घेऊ शकता. तर आता आपण शेवटी रेटबद्दल जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण रेटबद्दल समजून घेऊया. 3.5 लाख रुपये इथं गुंठ्याचा रेट ठेवण्यात आला आहे. म्हणजे 11 गुंठ्याचा प्लॉट घेण्यासाठी 38.5 लाख रुपयाचं तुमचं बजेट असावं लागणार आहे. सोबत दुसरी एक प्रोव्हिजन ठेवण्यात आली आहे, जिथे तुम्ही 4 जण मिळून 12 गुंठे प्लॉट घेऊ शकता, म्हणजे 3-3 गुंठ्याचे. तर 3 गुंठेचं जर बजेट असेल तुमचं 12.5 लाख रुपयाचं, तर तुम्ही 3 गुंठे प्लॉट घेऊ शकणार आहात. सोबत बंगल्याचं पण एक ऑप्शन देण्यात आलं आहे. 3 गुंठ्यातला बंगलो तुम्ही 28 लाखात घेऊ शकणार आहात, तोही सर्व खर्चासहित. सोबत हा प्लॉट घेताना तुम्हाला फार्मर सर्टिफिकेटची गरज पण लागणार आहे. जर तुमच्याकडे शेतकरी पुरावा नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. आतापर्यंत आम्ही 2000पेक्षा जास्त लोकांचे फार्मर सर्टिफिकेट बनवून दिले, तर तुम्हाला सुद्धा फार्मर सर्टिफिकेट बनवण्यासाठी आम्ही नक्की मदत करू. आय होप की तुम्हाला ह्या प्रोजेक्टची सगळी डिटेल माहिती लक्षात आली असेल. नसेल लक्षात आली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही अजून माहिती विचारू शकता. सोबत तुम्ही या प्रोजेक्टला जर व्हिजिट करणार असाल तर डेव्हलपरचं ऑफिस हे नवले ब्रिज जवळ आहे, तिथे तुम्ही पहिले डेव्हलपरच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता आणि नंतर साईड व्हिजिट तुम्ही करू शकता, जी तुम्हाला बिल्डरकडून पिकअप ड्रॉपची पण फॅसिलिटी इथं देण्यात आली. सोबत एक ऑफर पण 15 ऑगस्ट निमित्त तुम्हाला इथं देण्यात आली. तुम्ही जर वन टाईम पेमेंट करून 11 गुंठे प्लॉट घेत असाल तर 20% कॅशबॅक पण तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 1 वर्षानंतर तुम्हाला 20% अमाऊंट परत मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा जो प्लॉट आहे तो 2,80,000 रुपये गुंठ्यानेच पडणार आहे. तर ह्यासुद्धा ऑफरचा लाभ तुम्ही नक्की घ्या. आता मी पानशेत बोट क्लबजवळ उभा आहे. इथून अगदी जवळ त्या समोरच्या टापूवरच हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. तो खूप सुंदर लोकेशन आहे. अच्छा, ठीक आहे. तुम्ही आल्यानंतर ह्या बोट क्लबला पण नक्की एकदा व्हिजिट करा. तर तुम्ही सुद्धा जर अशा प्राईम लोकेशनला वॉटर व्ह्यूला स्वस्तामध्ये फार्म हाऊस प्लॉट बघत असाल तर ह्याच्यापेक्षा चांगला प्लॉट तुम्हाला शोधून सापडणार नाही. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मुळीच विसरू नका. आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.